आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज ते त्यांच्या प्रदीर्घ सेवेत ते निवृत्त होत आहे. प्रवास सुरुवातीचा असो की परतीचा, वय आणि वेळ याला कुठलाच थांबा नसतो. प्रवास, आम्ही सर्व प्रवासातले प्रवासी आहोत. एक दिवस आम्हाला कुठेतरी थांबावं लागलं आणि म्हणून प्रवास किती किलोमीटर केला, किती वयाने केला, यापेक्षा तुम्ही कसा केला त्याला अतिशय महत्व आहे. तसंही जीवन म्हणजे श्वास आणि नाव यातलं एक मोठं अंतर आहे. मनुष्य जन्माला येतो तेव्हा श्वास असतो, नाव नसतं, आणि आपण हे जग सोडून जातो तेव्हा नाव असतं, श्वास नसतो. संत कबीर म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. प्रत्येक मनुष्य जन्मतः येताना रडतच येतो, परंतु आम्ही रडत आल्यावर आमचा परिवार, आमचा मित्र परिवार खूप खुश असतो. पेढे वाटतो, मुलगा झाला, मुलगी झाला, आणि आम्ही रडत येतो, परंतु आपलं कार्य शिल्लक राहतं. तुमचा प्लॉट कोणी विचारत नाही, तुमचा बंगला कोणी विचारत नाही, तुमचा फ्लॅट कोणी विचारत नाही, आणि तुमच्या प्रॉपर्टीची इतरांना काही घेतलेली नाही. मरणानंतर हा हिशोबही होत नाही. म्हणून तुम्ही वर्तमान काळात किती चांगलं जगता, तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार हे तुम्ही इतरांप्रती किती रुजवता, तुमचं धोरण हे तुमचं मन आणि शरीर किती समाजाच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी कामी येतं, या सगळ्या गोष्टीचं गुणोत्तर मात्र तुमच्या सेवानिवृत्तीनंतर आणि मृत्यूनंतर होत असते. मला आशा आहे की एक कायद्याच्या तरतुदीनुसार आदरणीय संजय भाऊ आपल्या निवृत्त आहे, परंतु त्यांची निष्ठा, त्यांचं कार्य, त्यांची एक प्रामाणिक उद्दिष्ट, संस्थेप्रती असणारं त्यांचं फार मोठं आदर हा कधीही कमी होणार नाही. जोपर्यंत त्यांच्या श्वासाश्वास आहे, त्यांच्या जीवाश्वास आहे, तोपर्यंत कधीही येथे येणाऱ्या सगळ्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी त्यांना आवाज दिला तर ते कधीही मागे येणार नाही, असं त्यांच्या व्यक्तिमत्वावरून, आजवर झालेल्या अभ्यासावरून असं वाटतं. हे आयुष्य रांगोळीसारखं आहे. रांगोळी काढली सकाळी की दुपारी मिटून जाते, कोणाची तरी पावलं पडतं. ते किती ठिपक्यांची काढायची हे जरी आपल्या हातात नसतं, ते नियतीच्या हातात आहे. मात्र त्यात कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्या हातात. तुम्ही कसं सजवता. आणि म्हणून मी वारंवार संजय दादांना जेव्हा पाहतो तेव्हा सुरेश भटांच्या मला दोन ओळी नेहमी आठवतात की ते लोक होते वेगळे, काहीच जे गेले. बाकी कर्मचारी काय करतात, किती श्रीमंत होतात, कुठे कोणी पैसे किती गुंतवतो, यापेक्षा ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. मी मात्र थांबणी पाहतो, मागे किती जण राहिले, आता जगायचे माझे किती क्षण राहिले, माझ्या धुडीचे शेवटी इथे किती क्षण राहिले. मला जगायचं किती हवं, आयुष्यच किती आहे. एक सेकंद कोणाचा विश्वास नाही, भरोसा नाही. येणं आपल्या हातात आहे की 9 महिने 9 दिवसानं माझा जन्म होईल, जाणं हे कोणाच्या हातात आहे. म्हणून त्यांची जी सेवा आहे, त्यांचा जो उदार अंतकरणाचा जो भाव आहे, दिलास आहे, त्यांची प्रेम आहे, त्यांचा जिव्हाळा आहे, त्यांचं वात्सल्य सिंधू अंतकरण आहे, त्यांची सहानुभूती आहे, त्यांची संवेदनशील अंतकरण आहे, त्यांचं एक सोज्वळ मन आहे, त्यांची एक प्रज्वल भावना आहे, ही जे संस्थेप्रती त्यांनी तिची घातली. काही माणसं संस्थेत अनेक नव्हती, काही माणसं सदैव आठवणी करतात, काही माणसं दवाखाने डॉक्टर दवाखाना बोलतो. शाळा कशी आहे, किती सुंदर बांधली आहे, यापेक्षा शाळेत काम करणारे जे काही कर्मचारी आहेत ते किती निकोप आहेत, ते किती निष्पाप अंतकरणाचे आहेत, ते इतरांच्या प्रति किती संवेदनशील आहेत, किंवा विद्यार्थ्यांप्रती किती ते जागरूक आहे, यावरून त्या शाळेचं मोजमाप आणि क्षेत्रफळ धरलं जातं. मी निश्चितपणानं माझा परिवार आहे, माझ्या परिवाराच्या वतीनं अमरावती विभागीय शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, की आदरणीय या ठिकाणी आमचे मित्र चव्हाण सर आहेत, की ज्यांनी संघामध्ये वाहून दिलं आहे. अतिशय चांगलं काम आहे. आदरणीय नागदेव सर आहे, आणि आमच्या सन्माननीय मार्गदर्शिका बरोबर या माजी मुख्याध्यापिका माननीय ठाकरे मॅडम आहेत, श्रीवास मॅडम आहेत, ही सर्व आदरणीय माजी मुख्याध्यापक कानपडे सर आहेत, ही सर्व मंडळी, गोरमाडे सर, तर आदरणीय आमचे दादा आहेत, ही सर्व मंडळी, आदरणीय बुले सर आहेत. ही काही साधीसुधी मंडळी नाही. 100-100ला एक माणूस करून करणारी इतकं मोठं व्यक्तिमत्व या सर्वांमध्ये आहे. चला आपण आजच्या दिवशी एक शपथ घेऊया. मानवते जातीच्या यांच्याबरोबरीत जे त्यांचं जीवन आहे संजय दादांचं, ते मानवतेच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी खर्च हो,
आपणास आपल्या परिवाराला दीर्घायुष्य मिळो आणि तुम्ही सत्कर्म आहे दादा. तेव्हा एक मुलगी डॉक्टर आहे, एक मुलगा इंजिनियरचे कुटुंब आहे, एक सुशील पत्नी तुम्हाला आहे. अजून काय देवाने देऊन काय द्यावं? देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं ना. घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हातही घ्यावे असं न व्हावं. आणि म्हणून दादांना खूप सारं दिलं आहे, यापुढेही खूप सारं मिळणार आहे तुम्हाला. दीर्घायुष्य, तुम्ही शतक पार करणारा सगळा परिवार. आणि म्हणून प्रत्येक तुमच्या आखलेल्या धोरणांना खूप मोठं यश मिळो. तुमचे लेकरं, त्यांचं जीवन खूप सुदृढ आणि समृद्ध हो, हीच या ठिकाणी निर्मिकाच्या मी प्रार्थना करतो. आणि वाढदिवसाच्या निवृत्तीच्या क्लिक कर